नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। 17 फेब्रुवारी 2025 आणि सकाळी 7 वाजता आपण प्रतीकला शाळेत सोडायला गेलेलो आहोत। 8 वाजता आपण पोहोचलेलो आहोत पवार फॅमिलीकडे। माझा मित्र सागर पवार आणि निलेश पवार यांचे आई वडील चारधाम यात्रा करून आले। त्यानंतर पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, पैठण अशी पायी वारी आणि दिंडी करून आले। त्यानिमित्ताने काशी मावंदे गंगाजल पूजन आणि त्यासोबतच सत्यनारायण पूजन आहे। तर आजच्या दिवशी या व्हिडिओमध्ये आपण बघूयात या पूजेमध्ये कशा पद्धतीने प्रक्रिया होते, काय काय केलं जातं। जर तुम्हाला याची पूजा करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्या कामाचा होऊ शकतो। तर चला आपण आता मस्त की दर्शन घेऊया पूजेचं आणि पुढे काय काय घडतं तुम्ही व्हिडिओमध्ये बघा। गंगाजल पूजन आणि त्यानंतर सुश्राव्य असं कीर्तन, महाप्रसादाचा लाभ, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत। तर व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुमच्याही परिसरातील कोणी वयस्कर मंडळी चारधाम यात्रेला गेले असतील तर तुम्ही त्यांच्या या कार्यक्रमाला नक्की जा आणि त्याचा तुम्ही व्हिडिओ बनवा। तर काका मावशींचं अभिनंदन की ते चारधाम यात्रा करून आले। व्हिडिओ आवडला तर मस्त अशा कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा। चारधाम यात्रेसोबतच काका मावशींनी नर्मदा परिक्रमा पण केलेली आहे आणि त्यांचं मस्तपैकी आता बग्गीमध्ये बसून सर्व परिसरामध्ये नाचत गात जे मंदिरे असतील त्या सर्व मंदिरांना दर्शन घेत मिरवणूक चालू आहे। पारंपरिक वाद्य संबळ आणि बग्गी असा एक सुंदर सोहळा आपण बघतोय। बऱ्याच सोहळ्यांमध्ये खूप मोठ्या आवाजाचे DJ असतात, त्यानंतर बँड असतो। तर प्रत्येकाची हौस असते, आवड असते। आजचा कार्यक्रम खूप शांततेत आणि सुंदर चालू आहे।
तर मित्रांनो, जवळपास 10 वाजलेले आहेत आणि मिरवणूक डावखर नगर चांदवड या ठिकाणी मंदिरामध्ये आलेली आहे. आता आपली अडचण अशी आहे की आपल्याला पूर्वा दिदीला सोडायचं आहे क्लासला आणि प्रतीक दादाला सकाळी शाळेत सोडलं आहे, त्याला शाळेतून घेऊन यायचं आहे. तर थोड्या वेळ आपण व्हिडिओला आता सुट्टी देऊया. आपण आपलं घरचं जबाबदारीचं काम पहिले करू आणि पुन्हा येऊ आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी. मी येईपर्यंत मिरवणूक झालेली असेल. जवळ सकळ सिद्ध आहे हात चालवया पाये तव तुला फुले सोहित पाये तीर्थयात्रा जाया चुकू नको. जवळ सकळ जोपर्यंत आपली शरीर चांगले दादा तोपर्यंत तीर्थयात्रा करता येईल. म्हातारा झालं तर तीर्थयात्रा करता येते. तीर्थयात्रा करते का बाबा? यात्रा याचा अर्थ काय होतो? या आणि तरा या दोघांना यात्रा केली. सर्वांनी त्यांचं काही वाजून स्वागत केले. जीवनामध्ये आल्यानंतर आपण काय करायचं त्याचं जिवंत उदाहरण असेल तर आपण तीर्थयात्रा केली आणि आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये काय केली पाहिजे? तीर्थयात्रा केली पाहिजे. आपण कोणत्या कुटुंबामध्ये कोणत्या जातीमध्ये जन्माला आलो याचा विचार करू नका. जीवनामध्ये नामस्मरण करा आणि भक्ती करा. भक्तीला फार महत्व आहे. भक्ती करा. कोणत्या कुळामध्ये जन्माला येणं हे आपलं हातचं नाही दादा हो, परंतु नामस्मरण करणं आपल्या हातचं आहे ना. आपण ह्या नद्याला आलो दादा कार्यक्रम झाल्यानंतर कोणाला सांगायचे ना आपण जे केलं ते कोणाला सांगायचं त्याला काय म्हणतात? मावद. परत सांगायचं नाही. पण ऐकलं, महाराजांनी खूप छान अशी माहिती दिली. चारधाम यात्रेचं महत्त्व समजून सांगितलं. काका मावशींचं अभिनंदन केलं. पण आपली अडचण अशी आहे की आपल्याला भोयेगावला लग्नाला जायचं आहे. रामदास ठाकरे म्हणून आमचे मित्र आहेत, तर त्यांच्या मुलाच्या लग्नाला जायचं आहे. तर त्या लग्नाचाही व्हिडिओ मी टाकतो. पवार फॅमिली सॉरी, मला जावं लागतं आहे.